पोहोचल्या रयतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय, ज्या अस्मितेचे नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यातलं रक्त सरसळत असे महावीर पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना त्यांच्या कृतीविचारांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करतो. तसेच संत नामदेवांपासून संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज या सर्व संतांच्या सत्यशील परंपरेला मी विनम्र अभिवादन करून महामानवांची कृतीविचारांची परंपरा आणि संतांची सत्यशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर त्या युगपुरुषाने मराठा सेवा संघ नावाची इमारत उभी केली आणि त्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो लाखो तरुण या महाराष्ट्रामध्ये घडले. ते आदरणीय युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांना मानाचा मुजरा करतो. आजच्या या संभाजी ब्रिगेडच्या लोकशाही जागर महामेळाव्यानिमित्त या विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, आदरणीय बनबरे सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी ठुबे सर, तसेच हरियाणावरून नेहमी त्यांचं फोनवर आम्हाला मार्गदर्शन असते, किंबहुना आम्ही हरियाणात गेल्यानंतर आमच्या काळजीमध्ये ते असतात, ते आदरणीय डॉक्टर मांगीरामजी चोपडे साहेब, कर्नाटकहून आलेले सतीश वासरे साहेब आणि विचारपीठावर असलेले संभाजी ब्रिगेडचे सर्व माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी आणि माझ्या विचारपीठासमोर बसलेल्या माझ्या सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी भावांनो आणि बहिणींनो, आज बडोद्याचे गायकवाड आदरणीय राजे सयाजीराव गायकवाड यांच्या पत्नी स्मृतिशेष महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करून आपल्या समोर हितगुज करतो. भावांनो, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं त्या काळात, ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी हे जे वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य आज सुद्धा या महाराष्ट्रात आहे, या भारतामध्ये ते लागू झालेलं आहे. कुठली लोकशाही या महाराष्ट्रामध्ये आहे, कुठला विचार या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये चाललाय याचा विचार करा. एवढा मोठा भारत देश, लोकशाहीचं नाक असलेला हा भारत देश, जगामध्ये नाव असलेला हा भारत देश, आणि मग आज लोकशाही कुठं आहे? आणि म्हणून लोकशाही जागर ठेवण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकर या महामानवांची विचारधारा घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संविधान व भारतीय लोकशाही वाचविण्यासाठी, निर्णायक लढा देण्यासाठी आपण हा लोकशाहीचा जागर ठेवलेला आहे. लोकशाहीचा जागर लोकशाहीचा विचार स्वराज्याचा ही भूमिका का घेतलेली आहे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं स्वराज्य आता जर निर्माण करायचं असेल तर तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, गाव खेड्यातल्या कुसाबाहेर राहणाऱ्या सर्व लोकांना एकत्र येऊन काम करावं लागणार आहे. केवळ वाणीमध्ये शिवबा नाही पाहिजे, केवळ वाणीमध्ये महापुरुष नाही पाहिजे, तर त्यांच्या विचार आचरणात आणून आपण जगून हे स्वराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. काय झालं आज भारतामध्ये? आता आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की भारतामध्ये कुस्तीवीर असलेली माझी बहीण विनिशा फोगाट कपट कारणानं तिचा बळी घेतला. हे या भारतीय संस्कृतीला शोभते का? अवघ्या 100 ग्रामचं वजन कमी पडलं आणि माझ्या बहिणीला तिथून बाद केलं. अरे, ज्या बहिणीच्या माध्यमातून आज तुम्ही लाडकी बहीण म्हणता, पण ज्या आमच्या या भगिनीच्या माध्यमातून या भारतामध्ये गोल्ड मेडल, स्वर्ण पदक येणार होतं,
तिथं कपटकारण करून तुम्ही तिला तिचं स्वर्ण पदकापासून वंचित केलेलं आहे. परंतु एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आहे. संभाजी ब्रिगेड आणखी जिवंत आहे. आणि म्हणून मी या सभागृहामध्ये या लोकशाही जागर मेळाव्याच्या महामेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सन्मानपूर्वक आणि जबाबदारीनं सांगतो की भारत के सम्मान में संभाजी ब्रिगेड मैदान में. ज्या माझ्या भगिनीला स्वर्ण पदकापासून वंचित ठेवून या देशातील भांडवलशाही, या देशातील संघवादी लोकांनी तिला दूर ठेवलं त्या मेडल पासून, मी जाहीर आवाहन करतो, इथं जाहीर करतो की कुस्तीची पंढरी असलेली आमची कोल्हापूर नगरी, ज्या शाहू महाराजांनी 1912 मध्ये तिथं खाशाबाग मैदान सुरू केलं होतं, माझ्या कोल्हापूर आणि सर्व महाराष्ट्रातल्या भारतभरातल्या लोकांसाठी कुस्तीची पंढरी निर्माण केली. त्या कुस्तीच्या पंढरीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सन्मानपूर्वक विनिशा फोगट यांना बोलवून या महाराष्ट्रातर्फे सन्मानपूर्वक गोल्ड मेडल प्रदान करू आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नाकावर खिचून आपण ते गोल्ड मेडल देऊ. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणून आज आपण बघतोय निवडणुकीचा वेग आलेला आहे. भारतभरामध्ये वेगवेगळ्या राज्यात विधानसभाच्या निवडणुका होत आहेत. हरियाणामध्ये आहे, वेगळ्या राज्यामध्ये आहे, तशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. परवा टीव्ही चॅनलवर बघत असताना मी पाहिलं, या देशाचे चीफ इलेक्शन कमिशनर सन्माननीय राजीवजी कुमार यांनी काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जसं हरियाणा मधल्या तारखा जाहीर केल्या, क्यों मांगेराम जी, हरियाणा में इलेक्शन उन्होंने डिक्लेअर कर दिए, पण महाराष्ट्रातले इलेक्शन डिक्लेअर केले नाही. कारण इथं हे घरफोडे, पक्षफोडे सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि यांना काहीतरी आता यांच्या बाजूने काहीतरी करायचं, हे प्रचंड मोठं षडयंत्र महाराष्ट्रात रचले जात आहे. आणि त्या राजीव कुमारने काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाणी आहे, अनेक अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचं इलेक्शन पुढे ढकलणार आहे. 26 नोव्हेंबर ही आपली महाराष्ट्राची तारीख आहे, निवडणुका संपन्न होऊन मुख्यमंत्री विराजमान होण्याची. परंतु यांनी काय सांगितलं की डिसेंबर पर्यंत त्या निवडणुका जाऊ शकतात. म्हणजे 26 नोव्हेंबर नंतर या महाराष्ट्रामध्ये काय होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार. राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजे सरकार कोणाचं राहणार, पूर्णतः केंद्राचं. केंद्र सरकार कोणाचं आहे, RSS, भाजपचं. NDA भाजप जे असेल, मग केंद्रात हे सरकार आहे. तर या आमच्या जे गद्दार बयाड बेल्ले आहेत, शिंदे आणि पवार, यांचं डोकं जागेवर आहे का की या माध्यमातून 6 महिन्यापर्यंत निवडणुका इलेक्शन कमिशन पुढे नेऊ शकते. मग डिसेंबर मध्येच निवडणुका होतील कशावरून, एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर. मग या 6 महिन्यामध्ये या राज्यावर केवळ आणि केवळ तो नागपूरच्या रेशीम बागेत तयार झालेला फसवणूक राज्यकारभार करेल आणि हे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाद होते. त्यांचं काही चालणार नाही आणि एक मुखी सत्ता या माध्यमातून ते राज्यकारभार करून करतील. आणि हे प्रचंड मोठं षडयंत्र या महाराष्ट्रात आणि हे आपले लोक गद्दारी करून त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून या महाराष्ट्राचा घात करत आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा आपल्याला प्रचंड ताकदीने तयार व्हावं लागणार आहे. कारण हे वेगवेगळ्या योजना आणून देतील. महाराष्ट्रामध्ये सरकारी योजनांची खिरापत वाटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. सरकारी योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना. काय आहे लाडकी बहीण योजना? आज माझ्या बहिणीला, आज इथं माझ्या बहिणी आहेत, खरंच त्या लाडक्या बहिणीचा फायदा आपल्याला होणार आहे का? नाव लाडकी दिलं, परंतु महाराष्ट्रात धगधगता महाराष्ट्रात जळतोय. काय अवस्था महाराष्ट्राच्या माझ्या भगिनींची? कुठे आहेत माझ्या महिला आणि माझ्या बहिणी सुरक्षित? याचा विचार आपण केला पाहिजे. आज बदलापूरचं कांड झालं. आत्ताच एक बातमी आली की बदलापूरची तपासणी सुरू असताना
त्या मुख्याध्यापिकेने जबाब दिला की मुलीच्या सायकल चालवण्यामुळे तिच्या अवघड जागी इजा झाली, त्यामुळं ते तसं प्रकरण झालेलं आहे, तिचं बाकी काही झालेलं नाही. अरे काय महाराष्ट्र ठेवलाय तुम्ही? कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? काय बोलताय तुम्ही? 3 वर्षाची मुलगी, 6 वर्षाची मुलगी आणि सायकल चालवताना तुम्ही असं झालं असं म्हणता? कुठं ठेवला आहे महाराष्ट्र? आणि म्हणून हा असंतोष जो महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे, ते बदलापूर असेल, अकोला असेल, कोल्हापूर असेल, या पुणे असेल आणि अनेक भागामध्ये. कधी महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा महाराष्ट्र आहे, संतांची चळवळ असलेला महाराष्ट्र आहे, शांत आणि सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्रामध्ये कधी असं झालं नव्हतं. परंतु हे या मिंदे सरकार आणि या भाजप सरकारच्या काळामध्ये होते, याचा विचार करण्याची गरज आपल्याला आहे. आणि म्हणून अशा वेळेस तुम्ही सांगता की आम्ही आता फास्ट ट्रॅक कोर्ट लावू. 22 जुलै 2016 श्रद्धाताई आमची कोपर्डीची अत्याचार झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे निघाले. त्यावेळेस फडणवीस सरकार होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय घेऊ. आज तारीख काय? आणि सरकारी वकील कोण दिले होते? हे उज्ज्वल निकम. आता भाजपच्या तिकिटावर उभे राहिले होते निवडणुकीला, परत सरकारी वकील झाले. म्हणजे यांना काही चालते, इकडून इकडे या, इकडून तिकडे जा. जसं आता बनबरे सरनं सांगितले, म्हणजे संघाच्या लोकांनी नोकरी करा आणि संघात राहा आणि तिकडे या, इकडे या. यांच्या सरकारमध्ये काही चालते. त्या उज्ज्वल निकम फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये होते. 8 वर्ष झाले, निर्णय लागला नाही. आणि आता या माझ्या भगिनीला तुम्ही म्हणता की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निर्णय देऊ, म्हणजे परत 8 वर्ष लांबणीवर जाणार आहे. अरे संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे की जर अशी लोक निराधाम जर त्याच्यामध्ये असतील, जे आहेत, जे सिद्ध झालेलं आहे, तर जसं बैलाला ठेचतात तसं यांना ठेचलं पाहिजे, तर महाराष्ट्र सुधरू शकते. ही दहशत पाहिजे. गुन्हेगाराच्या दहशतीपासून दुरावला गेला पाहिजे. कारण गुन्हेगाराला माहित पाहिजे, जर मी गुन्हा केला तर माझे हाल असे होऊ शकतात. परंतु या महाराष्ट्रामध्ये कुठली दहशत राहिलेली नाही. त्यांना माहित आहे की आपण नंतर लगेच बेल घेऊन बाहेर येऊ शकतो आणि पुन्हा हे असे व्हावे विचार करू शकतो. म्हणून संभाजी ब्रिगेडची आमची भूमिका आहे की आम्ही राजकारणामध्ये हे अपरिहार्यपणे आलेलो आहोत. ही जे महाराष्ट्राची व्यवस्था आहे, या महाराष्ट्रामध्ये जे काय घडत आलेलं आहे, हे बघून आम्ही समाजकारणाला राजकारणाची जोड देत अपरिहार्यपणे राजकारण स्वीकारून आम्हाला राजकारण करायचं, हाऊस मध्ये जायचं आणि असे निर्णय बदलायचे. कारण तुम्ही निर्णय घेत नाही. बेल देऊ त्या लोकांना लगेच तुम्ही 8 दिवसांना सोडून दिला. 8 दिवसांना पुन्हा ते सैवेर करणार, परत अशी हत्याकांड होणार. जसं दिल्ली नॉर्थ मध्ये होतात तिकडे झाले, आता तीच महाराष्ट्रामध्ये अवस्था झालेली. आणि मग हे सुधारणार कधी आपण? हे मी सांगत होतो की लाडक्या बहीण योजनेचा विषय आहे. लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये देता. 1500 रुपये देऊन 15 गुणिले 12 म्हणजे किती झाले? 1500 गुणिले 12 18,000. 18,000 गुणिले 5 वर्ष 90,000. म्हणजे त्या एका बहिणीला 90,000 रुपये तुम्ही देण्याचं वचन दिलेलं आहे. त्या 90,000 मध्ये बहिणीचं 5 वर्ष भागणार आहे का? अरे तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही त्या माझ्या बहिणीला तिला काम द्या, रोजगार द्या, तिच्या घामाला दाम द्या, तर ती बहीण माझी स्वबळावर उभी राहू शकते. आणि तिला तुम्ही राजचार करणार. आणि माझ्या लाडक्या भावाला 6,000 रुपये, डिप्लोमा झाला 8,000 रुपये, ग्रॅज्युएशन झालं 10,000 रुपये. अरे काय लावून ठेवलं तुम्ही? अरे त्यांना उद्योग द्या, हाताला काम द्या. तुम्ही 50-50, 60-60 हजार कोटी नुसते वाटण्यामध्ये घालताय. तर हे लोकशाहीला घातक आहे, लक्षात घ्या. लोकशाहीला फुकट खिरापत वाटणं कधीच मान्य नाही. लोकशाहीमध्ये परिवर्तन मान्य आहे. आपण नेहमी सांगतो भिकाऱ्याला भीक देणे ही सेवा आहे, परंतु भिकाऱ्याला भीक मागण्याची पाळी येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं हे परिवर्तन आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करणं ही सेवा आहे, परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये ही अशी व्यवस्था निर्माण करणं हे परिवर्तन आहे. आणि हे परिवर्तन घडवलं पाहिजे. ही खरी लोकशाही आहे. आता तुम्ही आम्हाला हुकुमशाही आणि गुलामीच्या मार्गाकडे नेताय. तुम्ही आम्हाला पैसे फुकट देणार, लाचार करणार, घरी बसवणार.
घरघुशे करणार आणि नंतर पैसे बंद करणार. म्हणजे आमची क्रय शक्ती संपल्यानंतर तुम्ही आम्हाला म्हणणार काम करा नाही तर गुलामी व्हा. म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे की 1500 लाथाडा आणि तुम्ही सांगा की आम्हाला वेगवेगळे उद्योग द्या. आज एमआयडीसी बंद आहेत, एमआयडीसी मध्ये उद्योग नाहीत. माझ्या बेरोजगार पोरं आज एवढे शिकलेले आहेत, त्यांना रोज हाताला काम देता येत नाही, एमआयडीसी चालू करता येत नाही. हेच पैसे तुम्ही एमआयडीसी मध्ये टाकून रोजगार उपलब्ध करून लोकांना हाताला काम देता येत नाही. देता येऊ शकते, परंतु तुम्हाला या देशामध्ये गुलामी व्यवस्था निर्माण करायची आहे आणि म्हणून तुम्ही हे करत नाही. आज माझा शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून महाराष्ट्रभरामधून आंदोलन होतात. आज अशा अनेक योजना सुरू झाल्या, तशा काही काळामध्ये लाडका शेतकरी योजना सुरू होऊन जायची. लक्षात घ्या, लाडका शेतकरी म्हणून त्यांना आमिष दाखवलं जातं. अरे शेतकरी तुम्हाला शेतमजूर आहे, आम्ही सर्व शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची पोरं आहेत. आम्हाला माहित आहे की किती रात्री किती उशिरा येऊन दारं धरतात, किती रात्री गव्हाला पाणी द्यावं लागते, एवढ्या गुडघ्यापर्यंतच्या चिखलामध्ये जावं लागते, तेव्हा कुठेतरी पीक येते. आणि तरी या महाराष्ट्रभरातले आणि लोक जे आहेत नोकरदार असतील, पांढरपेशी असतील, हे जगतात खातात. आणि त्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करत नाही. त्या शेतमालाला हमी भाव तुम्ही देत नाही. शेतमालाला हमी भाव कधी देणार नाही, त्याच्या मालाची किंमत कधी करणार नाही. आणि तुम्ही फक्त योजना फुकट धान्य घ्या, फुकट हे घ्या. आणि रोजगार हमी योजना तर तुम्ही लावून धरली. रोजगार हमी योजना फुकट घरी पैसे द्यायचे. शेतकऱ्यांना काय करायचं, कष्ट करायचे, मजूरदार आणायचे, त्यांना पैसे द्यायचे. आणि उत्पन्न काय, उत्पादन किती जरी झालं जास्त तरी तुम्ही उत्पन्न त्याचं कमी व्हायला, कारण तुम्ही त्याच्या मालाला भाव देत नाही. जे 4000 क्विंटल सोयाबीनचा भाव 10 वर्षापूर्वी होता, तेच भाव आजही आहे. आणि जे 10,000 पूर्वी सोन्याचा भाव होता 30,000 रुपये तोळा, ते आज आहे 80,000 रुपये तोळा, 70,000 रुपये तोळा. पण माझ्या शेतकऱ्या कुटुंबाच्या घरामध्ये त्यानं काय त्याच्या मुलीचं लग्न करू नये, मुली उजवू नये. म्हणून संभाजी ब्रिगेड सांगते की कुटुंबाच्या भरण पोषणासाठी रात्रंदिवस माझ्या राबलेल्या माझ्या माय माऊलीला सहजीवनाचा आनंद आला पाहिजे. त्यामुळे माझ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अशा गोष्टीला लाथाडून आपल्या शेतकरी बांधवांसाठी, माझ्या भगिनींसाठी, माझ्या बहिणांसाठी काय काय करता येईल त्याचा विचार करून एका पद्धतीने विचारपूर्वक मार्गाने पुढे जाऊन निष्ठेनं गावखेड्यातला माझा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील त्या समजून सांगा, त्याचे फायदे घेऊन द्या. परंतु लाचार भगिनी, लाचार भाऊ करू नका. हे माझं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माझं आव्हान आहे. आज सरकारनं काहीच केलं नाही. 39 मुलींना मनोधैर्य योजनाच्या माध्यमातून 5-5 लाख रुपये देतो म्हणून सांगितलं. एकही मुलीला, त्या पीडित मुलीला एकही पैसे दिले नाही. म्हणजे घोषणावर घोषणांची खिरापत वाटली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पीक विमा आम्ही सक्षम करू सांगतात, परंतु इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे की शेतकऱ्यांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या महिलांसाठी, माझ्या बेरोजगार तरुणांसाठी आणि गावखेड्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इथून पुढचा लढा राहायला पाहिजे. गावखेड्यातले रस्ते, पांधन रस्ते तुम्हाला माहित नसतील. आता मी आवाहन करतो या ठिकाणून सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जा आणि आपले पांधन रस्ते बघा. काय त्या पांधन रस्त्यावर पाऊस पडल्यावर जाऊ शकते माणूस? सरकारला हे दाखवा. उद्या जाऊन एक सिस्टीम सुरू करा, सेल्फी विथ पांधन. सेल्फी विथ पांधन करा आणि सरकारच्या वेबसाईटवर पाठवून द्या. हे तुमची अवस्था आहे, तुम्ही सरकार आहे ना, हे आमचे रस्ते हे नीट करा तर आम्ही तुम्हाला देऊ. अरे सरकारला हे सांगा, तुम्ही किती आमिष द्या, आम्हाला किती बुरळ घाला, आम्ही तुमच्या आमिषाला आणि याला बळी पडणार नाही. अगोदर आमचे गावं नीट करा, आमचे रस्ते नीट करा, आमच्या शेतमालाला भाव द्या, तरच आम्ही तुमच्या सोबत येऊ शकतो. अन्यथा आम्ही आमचा विचार केलेला आहे. आम्ही आमचा विचार केलेला आहे. संभाजी ब्रिगेडच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगणार, तुम्ही उद्या सर्व महाराष्ट्रातून सर्व त्या जाम झालं पाहिजे. त्यांचं वेबसाईट काय असते, त्यांचं ते कोणतं मुख्यमंत्र्यांचं ते कोणतं काय म्हणतात त्याला, युट्यूब काय असतील ते सगळे काय सोशल मीडिया पोर्टल, मुख्यमंत्र्यांचं पोर्टल, तर त्या पोर्टल सगळं जाम झालं पाहिजे. सेल्फी विथ पांधन अहमदनगर जिल्ह्यातील कुठे परकाळे आहे का राजेश? सेल्फी विथ पांधन अहमदनगर जिल्हा, सगळ्या गावातल्या सेल्फी टाकायच्या, पांधन रस्त्याचे टाकायचे. हिंगोलीचा आपला सतीश सेल्फी विथ पांधन, नांदेडचे
फुटवड साहेब तुमच्या इकडं सेल्फी विथ पांघर हे सर्व टाकून पोर्टल जाम करा आणि सांगा की हा महाराष्ट्र तुम्ही असा केलेला, हा महाराष्ट्र समृद्ध आणखीन केलेला नाही, माझ्या शेतकऱ्याला आणखीन चालायला वाट नाही. आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबाच्या भरणपोषणासाठी त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज शिक्षणाची अवस्था वाईट झालेली आहे, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. काल एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचं इथं पुण्यामध्ये आंदोलन होतं, आम्ही जाहीर पाठिंबा दिला एमपीएससीच्या विद्यार्थ्याला. अरे गाव खेड्यातले कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे पोरं माय बाप पोटाला चिमटा देऊन लेकराला पुण्यामध्ये पाठवतात. एमपीएससी कर म्हणतो बाळा, काहीतरी अधिकारी होशील, अधिकारी झाला तर कुठेतरी त्याच्या भविष्यामध्ये त्यांना जीवनामध्ये लाभ होईल, ही भूमिका माझे शेतकरी बांधव घेतात. आणि इथं सरकारनं एकाच दिवशी 2 परीक्षा, म्हणजे एक तर ही परीक्षा दे नाही तर ती परीक्षा दे. अरे काऊन? निवड चाचण्या सगळीकडे असतात, प्रत्येक निवड चाचणीला एमपीएससी देणारा विद्यार्थी गेला पाहिजे, ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे. आणि म्हणून काल आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. यूपीएससीची तसेच हाल झालेले आहेत. यूपीएससी NEET काय नीट आहे, त्यांचे हाल तसेच आहेत. किती प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, म्हणजे अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने तुम्ही भ्रष्टाचार करता. वेगवेगळ्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, तुमच्या त्या भूसंपादन खात्यात भ्रष्टाचार, तुमच्या वन खात्यामध्ये भ्रष्टाचार, तुमच्या सहाय्यक निबंधक खात्यात भ्रष्टाचार. अरे काय काय भ्रष्टाचार करणार? म्हणजे भ्रष्ट आचार जिथे जिथे होतो तो भ्रष्टाचार. आणि या सगळ्या क्षेत्रात सरकारी याच्यामध्ये हे लोक, वर्तमान सरकार भ्रष्टाचार करून त्यांचे खिशे भरत आहेत, तर येणाऱ्या निवडणुकीला त्यांना पैसे लागणार आहेत. आज आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या वाशिमचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आणि जिल्हाध्यक्ष यांनी मिळून पूजा खेळकरचं एक आंदोलन केलं, तर ते पूर्ण यूपीएससी बोर्ड कामाला लागलं. लक्षात घ्या, काळा वाजवा त्यांच्यासाठी. एक आंदोलन केलं. अरे अशा गडगंज सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना पैसे देऊन तुम्ही यूपीएससी बहाल करता, आणि मग आमचे कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं यूपीएससी मध्ये कसे पास होतील, कसे जातील? तिथं कष्ट करायचं, रात्रंदिवस राबायचं, आणि यांनी काहीच न करता फक्त सेटिंग करायची आणि सेट होऊन जायचं. त्यामुळे हे सुद्धा धंदे बंद झाले पाहिजेत. संभाजी ब्रिगेडची ही मागणी आहे. आज महाराष्ट्रात आता विधानसभा सुरू झाली की तुम्हाला शेतकरी आठवणार, परंतु शेतकऱ्यांच्या 1267 आत्महत्या आजपर्यंत कोणी उघड केल्या का? या महाराष्ट्रात या पहिल्या तिमाहीमध्ये 1267 आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या. लक्षात घ्या, 1267. आपल्याकडे पूर्ण आकडा आहे. 1267 आत्महत्या झाल्या. त्या का झाल्या? मग माझा शेतकरी, त्याचं आत्मबल, त्याला आत्मसुरक्षा आपण देणार आहोत की नाही? आज विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर सगळ्या योजना, सगळं अजेंडा ठेवणार. त्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांचं पूर्ण होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही तोपर्यंत यांचा अजेंडा पूर्ण होत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय यांना मत मिळणार नाही. त्यामुळे परत एक नवीन गाजर आपल्या समोर येणार, शिवस्मारक. शिवस्मारक आम्ही बनवणार, हे अजेंडा आपल्याला येणार. दर 5 वर्षाला येतो. 25 वर्षापासून हेच धंदा चालू आहे. शिवस्मारक आम्ही बनवणार. संभाजी ब्रिगेडनं मागणी केली होती की शिवस्मारक हे अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही, शिवस्मारक हे जमिनीवर झालं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मजूरदार लोकांना सुद्धा शिवाजी महाराजांचं दर्शन, त्यांच्या इतिहासाचं दर्शन, सत्यदर्शन झालं पाहिजे. म्हणून शिवस्मारक जमिनीवर झालं पाहिजे. आणि ती जमीन म्हणजे चांगल्यात चांगली जमीन असेल ती राजभवनाची जागा आहे. त्या राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक करा असं 25 वर्षापासून आपण सांगतोय, परंतु सरकार म्हणते नाही, अरबी समुद्रात. आणि आज काय झालं? अरबी समुद्रामध्ये 2700 कोटी रुपये खर्चून
अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक तयार केली, ची तयारी केली, परंतु एकही वीट तिथं लागली नाही, परंतु 2700 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले. 2016 मध्ये जलपूजन केलं या देशाचे प्रधानमंत्री यांनी येऊन, आणि 2700 कोटी रुपये पाण्यामध्ये गेले. पाण्यामध्ये गेले म्हणजे या सरकारच्या, या भाजपच्या संघवाल्याच्या खिशात गेले, हे लक्षात घ्या. 2700 कोटी मध्ये केवढं मोठं भव्य दिव्य राजभवनावर एखादं स्मारक उभं राहिलं असतं, याचा विचार करा. परंतु आता हे सरकार करण्याच्या मानसिकतेत नाही. कारण ही छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला स्वराज्य दिलं, ते स्वराज्य निर्माण करायचं पण आम्ही घेतलेलं आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज जर आमची अस्मिता असेल तर त्यांचं शिवस्मारक झालं पाहिजे, कारण ती आमची प्रेरणास्थान आहे. जगामध्ये लोकांना प्रेरणास्थान नाही म्हणून काल्पनिक प्रेरणास्थान निर्माण करतात, परंतु इथं छत्रपती शिवाजी महाराज एक डॉलर आहे. कारण असं म्हणतात की प्रदेशामध्ये लोक ज्यावेळेस विचारतात की भारताची, रवींद्रनाथ टागोरांना विचारलं की भारताची एका वाक्यात ओळख काय, तर त्यांनी सांगितलं की बुद्ध महावीरांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या भारताची ओळख आहे. आणि मग ही भारताची ओळख जर मिटू द्यायची नसेल, ही प्रेरणा आमच्या मनामनात आहे, परंतु या देशामध्ये सर्वोच्च ठिकाणी, या मुंबई ठिकाणी आपल्याला प्रेरणा बसवायची असेल तर राजभवनावर शिवस्मारक झालं पाहिजे. आणि मी या ठिकाणाहून जाहीर करतो की संभाजी ब्रिगेड त्या राजभवनावर जाऊन कुदळ मोर्चा घेऊन कुदळ मारून तिथं भूमिपूजन करणार. येत्या या आठवड्यामध्ये आम्ही तो निर्णय घेऊ. कारण आताच सौरभदादांनी सांगितलं इथं संभाजीराजांचा पुतळा बसवायचा. संभाजीराजांच्या पुतळ्याचं आंदोलन झालं की शिवस्मारकाचं आंदोलन आपल्याला ताब्यात घ्यायचं आणि कुदळ मारायची आणि शिवस्मारक आपल्याला करायचं. कारण 25 वर्षापूर्वी आपण मनी ऑर्डर करून पैसे पाठवले होते सरकारला की तुमच्याच्यानं जर होत नसेल शिवस्मारक तर आम्ही पैसे देतो, आमच्या पोटाला चिमटा घेऊ, 8 दिवस जेवण नाही करणार आम्ही, पण पैसे तुम्हाला देऊ, तुम्ही शिवस्मारक उभारा. परंतु या सरकारनं उभारला नाही. आम्ही उभारू म्हणले परंतु पैसे पाण्यामध्ये घातले. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा आम्ही घेणार आहे. कारण ही आमची अस्मिता आहे. आपल्या अस्मिता, आपल्या प्रेरणा आपण जपल्या पाहिजे आणि कायम आपण जपत आलेलो आहोत. नेहमी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलन आमच्या महाराष्ट्रभरामध्ये होतात. वेगवेगळे आंदोलन आम्ही केले. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून भांडारकर प्रक्रिया, भांडारकर असो, वाघ्या कुत्रे असो, तुमचं हे गडकरी पुतळा असो, तो दादू कोंडदेव काढण्याचा असो, हे सगळे पुतळे काढण्याचं काम आपण केलं. कारण हे पुतळे काढले यामुळं, कारण हे विकृत इतिहास आपल्या समोर होता. खरा इतिहास दाखवण्याचं आपण काम केलं. संभाजी ब्रिगेडची विचारधारा टिकून ठेवण्याचं काम केलं. परंतु काय झालं आता, जसं या महाराष्ट्राला कीड लागलेली आहे, वेगवेगळे पक्षफोडी, संघटनाफोडी, गटफोडी, तसं आपल्यामध्ये पण एक मिंदे गट आहे. आपल्यात एक मिंदे गट आहे. आणि जी काय कामं या विचारपीठावर हे बसलेले लोक केव्हापासून काम करतात, ती कामं आपल्या नावावर थोपविण्यासाठी, ती कामं आपल्या नावावर थोपवतात आणि सांगतात आम्ही संभाजी ब्रिगेड. आमचा विरोध एकच आहे की तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पण संभाजी ब्रिगेड हे नाम साधर्म्य म्हणून तुम्ही वापरू नका. कारण तुमची ती लायकी नाही. तुम्ही लांबून चालन करणारे आहात, दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राहणारे आहात. कारण संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने सांगतो की मी संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कोणाच्या ताटाखालचं मांजर होऊ देणार नाही. कारण ज्याला राजकीय शक्ती आहे त्याच्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड सांगितलं की राजकारण आणि समाजकारण दोन्ही एका अंगाच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला राजकारण करायचं, राजकारण संभाजी ब्रिगेडमध्ये करा. आणि आम्ही सन्मानपूर्वक, बनबरे सरांनी सांगितलं, आम्ही सन्मानपूर्वक जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत युती केली. सन्मानपूर्वक, कुठं लांबून चालन नाही, कोणाच्या ताटाखालचं मांजर नाही आणि छुपी नाही, उघड युती केली. आणि सांगितलं जशी गद्दारी तुमच्या सोबत झालेली आहे, गद्दारांना माफी नसती तशी आम्ही पण माफ करणार नाही. आमच्यात आहेत असे मिंदे गट, परंतु तुमचं
बरोबर आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्या हातात हात घेऊन पुढची वाटचाल करू, कारण संभाजी ब्रिगेड एक लढवय संघटना आहे. आणि म्हणून त्यांनी काल कुठेतरी एक कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये निरंजन टकले यांनी एक विधान केलं. आता टकले का हुकले, टकले का हुकले हा महत्वाचा प्रश्न. कारण निरंजन टकले हे स्वतःला पुरोगामी समजतात आणि ते पुरोगामीच आम्ही त्यांना मानतो. परंतु माझी विनंती आहे सर्वांना, निरंजन टकले व स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या सर्व विचारवंतांना आव्हान आहे की आमच्यावर बोलण्यापूर्वी आमचा इतिहास तपासा. तुम्ही आमच्यावर बोलले, शहाचं नाव घेतलं आमच्या सोबत, कुणाचं नाव घेतलं असेल काय हरकत नाही, बोला. पण आम्ही मोदी शहा किंवा RSS नाही, लक्षात ठेवा. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या शिव फुले शाहू आंबेडकर यांचे लढवय मावळे आम्ही आहोत. गद्दार तोतयांचे ऐकून तुम्ही जर असे विधान केलं असेल तर हा तुमचा बालिशपणा इथं आहे. आम्ही इतके दिवस तुम्हाला विचारवंत समजत होतो, परंतु तुम्ही तुमची पातळी, तुमच्या वैचारिक प्रगल्भतेची पातळी, तुमचे विचार करण्याची तत्परता आणि तुम्ही तर तुम्हाला काय म्हणतात त्याला, स्वतःला विचारवंत, अभ्यासक आणि शोध पत्रिका असे तुम्हाला स्वतःला समजता आणि मग तुम्हाला शत्रू आणि मित्र कोण हे कळत नसेल तर ही या महाराष्ट्रासाठी तुमच्या विचारवंत म्हणून म्हणण्यासाठी शोकांतिका आहे. आणि जर तुम्हाला संभाजी ब्रिगेड समजली नसेल तर मी आता स्वतः येऊन तुम्हाला संभाजी ब्रिगेड समजवतो की काय संभाजी ब्रिगेड. कारण हे महाराष्ट्रात चालत आहे, हे चालणार आहे, पण इथं कुठेतरी आपल्याला त्याला तडा द्यावा लागणार आहे. आपल्यातलेच कुठे कोणीतरी जाऊन आपल्या हितासाठी वेगळ्या पद्धतीने हे करत असतात. आणि तसंच आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, आम्ही काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्ही कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी या महापुरुषांची विचारधारा आदरणीय खेडेकर साहेबांनी आमच्या हातात दिली आणि ही विचारधारा नेटानं पुढे नेण्याची जबाबदारी, ही विचाराची रेख ओढत पुढे नेण्याची जबाबदारी आमची. त्यामुळे आम्हाला अशा फालतड लोकांबद्दल बोलायचं पण नाही, परंतु तुमचा विषय क्लिअर झाला पाहिजे की अशा हरामखोर लोकांना, अशा भांडवलदाराच्या पायथे तोडणाऱ्या लोकांना कुठेतरी आपण धडा शिकवलाच पाहिजे. आपण विचारानं पक्के आहोत, आपण सगळे संघटित आहोत. तुम्ही निश्चित काय करायचं करा. अरे संभाजी ब्रिगेडनं सगळ्या लोकांना सगळं कामं सांगितलेलं आहे. फूड पॉलिश पासून तेल मॉलिशचे उद्योग आम्ही सांगितले. आमच्याकडे काम करणारे लोक काय सगळे रिकामे नाहीत, उद्योग व्यवसाय करून ही विचारधारा सांभाळणारे लोक. परंतु हेतुपुरस्सरपणे तुम्ही जे काही कारस्थान रचून आपल्याला केलेलं आहे त्याबद्दल मी त्या टकलेंचा विषय तर आपण सोडून देऊ, ते नंतर मी माझ्या पातळीला सांभाळतो. परंतु या देशामध्ये आता एक धगधगता विषय चालू राहिलेला आहे, आरक्षणाचा. आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडने गेल्या 32 वर्षापासून आपली मागणी केली होती की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे. ही मागणी गेल्या 32 वर्षापासूनची आपली होती. आपण सर्व ज्या सामाजिक संघटना होत्या त्या सामाजिक संघटनांना सांगितलं की संवैधानिक आरक्षण हेच आहे, तुम्ही हीच मागणी करा. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने अनेक संघटनांनी आरक्षण मागितले, आरक्षण आणखीनपर्यंत मिळालं नाही. परंतु आज आपल्याला अत्यंतिक आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकसंघ होऊन या एका मागणीवर ठाम आलेल्या आहे की मराठा समाजाचा समावेश करावा. आणि मग आज ते मनोज जरांगे पाटील असतील, कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्याच्या माध्यमातून काय होणार, आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला. जे आपण काम करतोय ते काम पुढे जर जात असेल आपण सुद्धा अशा कामाला सहकार्य केलं पाहिजे. आणि आज महाराष्ट्रात परंतु संभाजी ब्रिगेडची ही भूमिका आहे की मराठा आरक्षण तर झालंच पाहिजे, परंतु या महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी आणि मराठा हे जे वाद निर्माण करून ठेवलेला आहे ते वाद कुठेतरी आता निवडणं गरजेचं आहे. ते संभाजी ब्रिगेडची जबाबदारी आहे.
संतोष शिंदेने सांगितलं की ओबीसी बांधव कुठं वादात नाहीत, ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत. आज आपल्या सभागृहामध्ये अनेक ओबीसी बांधव आहेत, ते आपल्या सोबत आहेत, आरक्षणाच्या सोबत आहेत. त्यांना माहित आहे की मराठा समाजाचं जीवनमान राहणीमान आणि ओबीसीचं जीवनमान राहणीमान सारखंच आहे. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. कारण आरक्षण हे नुसतं आरक्षण नसून असं नसून आरक्षणाचा विचार हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून निघालेला आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर केला जाणारा भेदभाव आज आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून हा भेदभाव समाप्त होऊन समाजातील सर्व लोकांना समतेचा हक्क प्राप्त होऊन त्यांना प्रतिनिधित्व प्राप्त व्हावे, हा आरक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व मिळवायचं असेल, समतेचा उद्दिष्ट सफल करायचं असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु हे मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना सुद्धा केली पाहिजे. जातनिहाय जनगणना केल्यामुळे मधल्यानंतर दूध का दूध, पाणी का होईल, पाणी का पाणी होईल. आणि गरज पडली तर विशेष घटना दुरुस्ती करून तुम्ही आरक्षणाची मर्यादाही वाढवू शकता आणि आरक्षण देऊ शकता. 50% आरक्षण म्हणजे काय लक्ष्मण रेषा लिहून ठेवलेली आहे का कोणी? याच्यावर आरक्षण देता येत नाही म्हणून संसदेला तो अधिकार आहे, परंतु या संसदेला हे करायचं नाही. जातीय तेढ निर्माण करायची, भावाभावात जावाजावात भांडणं लावायचे, वाद निर्माण करायचा, वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या राज्यांमध्ये वाद निर्माण करायचे, हे प्रचंड मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा हेच षडयंत्र हे लोक रचत आहेत. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी कधी कुठं ओबीसी मोर्चे तर कुठं मराठा आरक्षण मोर्चे आणि दाखवण्याचा प्रयत्न करतात की एकमेकाला शिवी घालतात. गेली 32 वर्ष हा महाराष्ट्र शांत ठेवण्याचा प्रयत्न संभाजी भिडेंनी केलेला आहे. दंगलमुक्त महाराष्ट्र हे मिशन घेतलेलं आहे. परंतु आज सुद्धा आपल्याला त्याच ताकदीनं काम करावं लागणार आहे. कारण आज माणसापासून माणूस झपाट्याने दूर जात आहे, लक्षात घ्या. प्रचंड ताकदीने आपल्याला काम करावं लागणार. राजकीय समानता प्रस्थापित करत असताना सामाजिक विषमता व तेढ पराकोटीची वाढलेली आहे. माणसाने माणसात जगविण्यापेक्षा नागविण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हे या सरकारमुळे झालेला आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या लोकांना हा विचार, वस्तुनिष्ठ विचार एक संतपणे पुढे न्यायचा आहे. त्यामुळे हा विचार करावा लागणार आहे. दंगली झाल्या तर अनेक दंगली झाल्या, परंतु संभाजी ब्रिगेडनं कुठल्या दंगलमध्ये काही नुकसान होऊ दिलं नाही. कारण तुम्हाला माहित आहे त्या भीमा कोरेगावच्या दंगलीच्या वेळेस असंच प्रकरण रचलं, परंतु संभाजी ब्रिगेड आणि माननीय प्रकाशजी आंबेडकर आम्ही एकत्र बैठक घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली. सगळे इकडे लोक थांबले. तसंच आता तो काय नाव त्याचा, तो रामगिरी महाराजांनी हिंदू आणि मुसलमानाबद्दल बोलले. म्हणजे हिंदू आणि मुसलमानाबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी त्यांच्या धार्मिक गुरूंवर वेगळ्या पद्धतीचं विधान केलेलं आहे. हा देश सर्वधर्मी आहे, हा देश सर्व लोकांचा आहे. आणि तुम्हाला पूर्ण अधिकार दिला धर्मगुरूंची चिकित्सा करण्याचा आणि हे करण्याचा. धर्मगुरू ज्या ज्या समाजाचे जे धर्मगुरू आहेत तो समाज त्यांना मानतो. मग त्यांना कुठेतरी वेगळ्या पद्धतीने डिवचण्याचं काम करून आज ह्या गोष्टी अशातच का होतात, निवडणुका आली कीच अशा पद्धतीने का होतात, याचा विचार आपण केला पाहिजे. कारण या देशामध्ये दंगलमुक्त महाराष्ट्र, हिंदू मुस्लिम ऐक्य ही भूमिका सुद्धा संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे. अरे ज्या मुसलमानांनी देशासाठी बलिदान दिलेले त्यांना सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने मानता. अरे ज्या प्रत्येक जातीमध्ये गद्दार असतात, आपल्या ते गद्दार आहेत, तसे त्या वेगळ्या जातीमध्ये पण गद्दार असतात. परंतु तुम्ही असं त्यांना म्हणून एक संघपणे त्यांना त्या पद्धतीने तुम्ही वागणूक देऊ शकत नाही. त्यांना हिंदू आणि मुसलमान या देशामध्ये आपण एक संघपणे राहतो, संघटित राहतो, एकतेने राहतो. आणि एकतेचा असलेला हा देश तुम्ही विभाजन करण्याचा प्रयत्न करताय. आणि तुम्ही म्हणताय की मी प्रधानमंत्री एक संघ देशाचा आहे, भारत देशाचा आहे, आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हे करताय. म्हणून एक शायर म्हणतो, मुल्क लुट जाएगा ये आसार नजर आते हैं, मुल्क लुट जाएगा ये आसार नजर आते हैं, अब हुकूमत में सब मक्कार नजर आते हैं. मुल्क की आजादी के लिए लुटा दी जाने हमने, मुल्क की आजादी के लिए लुटा दी जाने हमने, बेहयाओं को हम अभी गद्दार नजर आने लगे. हे हरामखोर हे तू पुरस्कारपणे
जे लोक गुन्ह्या गोविंदांना नांदतात त्यांच्यामध्ये कुठेतरी विष पेरण्याचं काम करतात. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची येणाऱ्या काळामध्ये भूमिका आहे हे संघटितपणे एक संघपणे महाराष्ट्र आपल्याला ठेवायचा आहे. ही आपली जबाबदारी आहे. कोणी काही म्हणलं तरी ही आपली जबाबदारी आहे, कारण आपण या महापुरुषांच्या विचारधारांचे वाहक आहोत. म्हणून ही भूमिका घेऊन आज आपल्याला तिथं जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगानं आपल्याला निवडणुकामध्ये जायचं. आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 25 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मागितलेल्या आहे की या महाराष्ट्रामधला जो संभाजी ब्रिगेडचा आमचा कार्यकर्ता आहे 280 तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे. आणि लोकसभेमध्ये लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जे पुढाकार संभाजी ब्रिगेडने घेतलेला आहे ते पुढाकार पाहता ती भूमिका पाहता आज लोकसभेमध्ये प्रचंड मोठ्या जागा या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून इथं आलेल्या आहेत, निवडून आलेल्या आहेत. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडनं कुठलाच लोकसभेसाठी अट्टहास केला नाही. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळला आणि महाविकास आघाडी सोबत पूर्ण ताकदीनं जिथं राष्ट्रवादी, जिथं काँग्रेस, तिथं काँग्रेस, जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण ताकदीनं सहकार्य केलं, सोबत राहिलो आणि जास्तीत जास्त लोक निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे. आणि आता संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही विधानसभे माध्यमातून 25 जागांची मागणी आम्ही केलेली आहे. मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आम्ही आमच्या जागा मागितल्या, त्यांना आम्ही पत्र दिलं. ज्या काही जागा 25 आहेत त्या वेगवेगळ्या विभागातल्या राज्यातील सगळ्या विभागातून आम्ही त्या निवडून घेतलेल्या आहेत आणि त्या जागा आम्हाला द्याव्यात ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. 27 तारखेला मान्य महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा होईल. अनेक बैठका होतील. त्या चर्चेमध्ये आपल्याला किती जागा येतील, काय येतील त्याच्यावर सगळ्या चर्चा होऊन काही आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग निघेल आणि मग ज्या जागा येतील त्या जागा आपण नंतर जाहीर करणार आहे. परंतु जे स्वप्न आपण पाहिलेले, जे दिव्य स्वप्न पाहिलेले की आपलाच दांडा, आपलाच झेंडा आणि आपलाच अजेंडा या विधानभवनामध्ये गेला पाहिजे. या विधानभवनामध्ये आपल्या हक्काचा माणूस, आपल्या विचाराचा माणूस, आपलाच माणूस. तर अनेक विचाराचे लोक गेले, पण बरे सर सांगताना कदाचित विसरून गेले असतील. या महाराष्ट्रात या विचारामध्ये तयार झालेले 17, 18, 20 आमदार असतील का सर? कधी काळी आमचे सहकारी राहिलेले, वेगळ्या पक्षात जाऊन राजकीय इच्छाशक्तीने गेलेले 17, 18 आमदार असतील. आज इथं आमचे सतीश भाऊ देशमुख नांदेडून आलेले आहेत, ते महापौर राहिलेले आहेत, वेगवेगळ्या पदावर त्यांनी जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत. असे अनेक लोक संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारे वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या राजकीय आघाड्यावर काम करत असताना त्यांना जबाबदाऱ्या कोणी खासदार, कोणी आमदार असं झालेले आहे. परंतु विचार आपला जरी असला त्यांच्यासोबत, परंतु तिथं गेल्यानंतर त्यांना त्या पक्षाचा अजेंडा, पक्षाचा विचार फॉलो करावा. तिथं गेल्यानंतर ते सगळं गुंडाळून ठेवतात. तुमचा भाऊ निश्चित विचार तुमचा जगताना मी विचार तुमचा जगणार, पण इथं मला बोलता येत नाही, इथं तोंडावर बोल. परंतु संभाजी ब्रिगेडनं म्हणून ठरवलं की समाजकारणाला आम्ही राजकारणाची जोड देत, जिथं राजकारण करायचं, एरवी तर आपले आंदोलन रोज चालू असतात, समाज उपयोगी आंदोलन चालू आहे. जिथं राजकारण करायचं तिथं राजकारणच करू आणि जिथं उमेदवार निवडून आणू आणि आपलाच माणूस, आपलाच विचाराचा माणूस विधान भवनामध्ये आपण पाठवू. जे काही जेमतेम एक माणूस आपला गेला तर पूर्ण महाराष्ट्रातल्या 288 आमदारांना घाम फोडू शकतो, एवढी ताकद आपल्या विचारामध्ये आहे. म्हणून आपली माणसं विधान भवनामध्ये पाठवण्यासाठी हा आपण प्रयत्न केलेला. सोबत बोके सरांनी सांगितलं की नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. माझं स्वप्न आहे जसं विधानसभेमध्ये आपले माणसं गेले पाहिजेत, तसंच या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये, प्रत्येक नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतमध्ये, नगर परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये प्रत्येक ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं प्रतिनिधित्व असलंच पाहिजे. यासाठी ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्यांपासून राजकारण सुरू होतात आणि सगळ्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल, गाव खेड्यापासून आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपल्याला सगळ्या ठिकाणी, एक सरपंचापासून सगळ्या ठिकाणी आपल्याला जायचंय, जावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या विधानसभेसाठी आता ते काय कधी घ्यायची त्यांनी घेऊ,
आपण थांबायचं नाही. एखाद्या वेळेस चॉकलेट देऊ शकतात, आम्ही डिसेंबरला येणार लगेच रात्रीतून जाहीर करतील की या तारखेला आपण ते घेणार. कधीही असू आपण शांत बसायचं नाही. आपण आपल्या स्पीडनं आणखीन स्पीड वाढवता आली तर ती स्पीड वाढवा आणि अनेक संघटना अनेक लोकांना भेटा. कारण आपल्याला बेरजेचं नाही तर आपल्याला गुन्हागाराचं राजकारण करायचं. बेरीज तर आहेच, परंतु आपल्याला गुन्हागाराचं राजकारण करायचं. आणि म्हणून या लोकांना भेटा आणि या सर्व लोकांना भेटून वेगवेगळ्या संघटना एकत्र करा आणि आपल्यासोबत जोडून ही विधानसभा आपल्या कशी ताब्यात येईल. आपली जी काय बांधणी असेल, गाव खेड्यामध्ये ग्रामशाखा असेल, वार्ड प्रमुख असतील, परत बूथ प्रमुख असतील, सगळ्यांच्या बांधण्या तयार ठेवा. कारण एखाद्या वेळेस निर्णय लागला एवढ्या जागा तुम्हाला दिल्या, तिथं तुम्हाला तुमची फसगत होऊ नये. आम्ही ज्या जागा आपल्या चर्चेमध्ये बैठकीमध्ये ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या जागा आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि त्या जागा संभाजी ब्रिगेड निश्चितच प्रामाणिकपणे त्यांच्याकडं गेलेल्या आहे, भूमिका गेलेल्या आहेत. त्या जागा आता आम्ही घेणार आहोत. परंतु चर्चेअंती काही तडजोडी होऊ शकतात. किती जागा मिळतील आणखी निश्चित नाही, परंतु आमची मागणी केलेली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करत आम्ही आमची मागणी केलेली आहे. परंतु तिथं वाटाघाटी होतील कारण आज 3 पक्ष तिथं आहे. 288 जागा आहेत आणि पक्ष 3 आहेत आणि म्हणून या 3 पक्षामध्ये आपल्याला 25 जागा मिळवून घ्यायच्या आहेत. त्यामुळं वेगळ्या स्तरावर त्या चर्चा आहे. कोणत्या गटातून कोणत्या किती जागा तर त्या सगळं आपल्याला मिळणार. परंतु संभाजी ब्रिगेडच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ताकदीनं येणाऱ्या विधानसभेच्या तयारीसाठी जावा. लोकशाही जागर महामेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं आलात. जाताना सगळ्यांनी आनंदानं सुखरूप जावं. परंतु या प्रसंगी एकच सांगतो की काही आंदोलनं आपल्याला जी करायची आहे, जी मी सांगितलेली आहे की कुदळ मोर्चा आपल्याला शिवस्मारकावर न्यावाच लागणार आहे. शिवस्मारकासाठी भूमिपूजन आपल्याला करायचंच आहे. पुण्या येथील जसं सौरभदादांनी सांगितलं संभाजी महाराजांचं पुतळा आपल्याला बसवायचाच आहे. ही आपली प्रेरणास्थान आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आंदोलन आपल्याला करायची. आणि माझी जी भगिनी आहे विनिशा फोगट हिच्यासाठी कुस्ती पंढरीमध्ये कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरचे लोक असतील तर लक्षात घ्या. तुम्ही मला आहेत का कोल्हापूरची मंडळी? कोल्हापूरकर सगळीकडे आहेत. ओके, वरी आहेत का? तर कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आहे आणि आपल्याला तिथं भव्य दिव्य असा या शासनाच्या नाकावर ठिचून भारत के सम्मान में संभाजी ब्रिगेड मैदान में भूमिका घेऊन तिथं कार्यक्रम घ्यायचा. या तयारीला तुम्हाला लागायचं. तुम्हाला वेळ सांगेल स्थळ आपलं खाशाबा मैदान फायनल आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्याला करायच्यात आणि येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे. पुढची विधानसभा कधी होईल काही सांगता येत नाही, परंतु आपण ताकदीनं या विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेडचे उमेदवार म्हणून आपण उभे राहावं. आपण सदिच्छा देतो की आपण उभे राहिल्यानंतर जे जे उमेदवार उभे राहतील ते जिंकण्यासाठीच उभे राहतील. कारण प्रचंड ताकद जे काही आम्हाला ताकद देता येईल ताकद आम्ही तुम्हाला देऊ. पण तुम्ही तुमच्या परीनं त्या जिल्ह्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये कुठे कमी पडू नका. त्यामुळे तुमच्या बांधणीला लागा. तुमचे वेगळे मेळावे घ्या. मतदार जागृत अभियान, मतदार संवाद अभियान प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढा. कारण आता आम्ही आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सतीश मतदार संवाद अभियान आम्ही काढणार आहे. हे सप्टेंबर मध्ये मतदार संवाद अभियान आपण काढा. वेगवेगळे उपक्रम आपले सातत्याने जसे चालतात त्या ते उपक्रम तर सातत्याने कराच. परंतु संभाजी ब्रिगेडची विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेत असताना आपण पोहोचा एवढं मी या प्रसंगी सांगतो. आपणास प्रचंड वेळात आपण इथं बसलेला आहात. दुपारी 12 वाजल्यापासून शाहिरांचं अभिनंदन मी करतो. तसंच आज हे जे काही मोठा सोहळा आपण बघतोय देवना सोहळा या बालगंधर्व मध्ये पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी केलंय आणि पुणे पूर्ण संभाजी ब्रिगेड मध्ये केलंय. ते सर्व यांचे जे पुणे संभाजी ब्रिगेड मध्ये केलेलं आहे. तर त्या संभाजी ब्रिगेडचे पुण्याचे राज्य पदाधिकारी, पुण्याचे जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तम बापू कामटे, आपले चंद्रशेखर घाटगे, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे पदाधिकारी संतोषजी शिंदे,
मनोजी गायकवाड, अभिमन्यू पवार आणि ज्यांनी नियोजनाचे स्वीकारलेलं होतं ते आमचे संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरवदादा खेडेकर आणि सर्व गंगाधरजी बनबरे सर, पुण्यामधील सर्व संभाजी ब्रिगेडचे, त्यांना खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व सहकारी बांधव, माझ्या भगिनी, माझ्या बहिणी सुद्धा दिवस रात्र त्यांनी एकत्र केलं. मी वारंवार मीटिंग मध्ये बैठकाला येत होतो, त्यांना बघत होतो. प्रचंड ताकदीनं त्यांनी सगळ्यांनी काम केलं आणि हे एवढं यशस्वी करून दिलं. त्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि हीच प्रेरणा घेऊन आपण पुढं आंदोलन आयोजन करायचं तर ते ठरवा. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे जी लोक काही देत असतात आणि तुम्ही आपण घेणारे असतो, आता ते देतात तर आपण सुद्धा पुढे देणारे झालं पाहिजे. म्हणून पुणे जिल्ह्याला वाटलं की आपण आणखी भव्य असा कार्यक्रम संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर मेळावा आपण करू. त्यांनी सुद्धा संपर्क करावा. संभाजी ब्रिगेडचे बनबरे सर आपले प्रवक्ते आणि महासचिव हे त्यामध्ये चर्चा करतील आणि आपण एक भव्य असा पुढचा कार्यक्रम करू. तसंच 29 तारखेला शिवस्मारकाचा विषय आज माझ्याकडे आता आलेला आहे. कारण काही आपले जुने पदाधिकारी, जुने सहकारी ज्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये कधी कार्यरत होते, परंतु विचार तोच ठेवत शिवस्मारकासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदुमिल येथे पुतळा होण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे. 28 तारखेचा त्यांचं धरणे आंदोलन आहे बहुतेक. आणि सर्व संभाजी ब्रिगेडच्या मुंबईकडच्या लोकांची इच्छा आहे की 29 तारखेला 29 ऑगस्टला आपण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवस्मारकासाठी राजभवनावर उदळ मोर्चा घेऊन जावं अशी त्यांची भूमिका आहे का? तयारी आहे का? मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातले उर्वरित लोक ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे ते सर्व लोक तिथे ताकदीने येतील. तर आपण आज या महामेळाव्यामध्ये 29 ऑगस्ट शिवस्मारकाचं आपलं आंदोलन, राजभवनावर उदळ मोर्चा निघेल. मी स्वतः त्या मोर्चाला येणार आणि त्या मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचे असंख्य पदाधिकारी आपण तिथे जाऊ आणि आपली अस्मिता जागृत ठेवत या देशाची प्रेरणा जीवन ठेवण्याचं काम आपण करू. एवढं या प्रसंगी बोलतो. आपल्या सर्वांना आपल्या शुभेच्छा देतो आणि जाता जाता एक शेर सांगतो. कोटी कोटी कंठों ने गाया जिजाऊ माँ का गौरव गान है, कोटि कोटि कंठों ने गाया जिजाऊ माँ का गौरव गान है, एक रहे हैं एक रहेंगे हम संभाजी ब्रिगेड की संतान हैं. समझाएंगे नादानों को सोया देश जगाएंगे, गद्दारों के नापाक इरादे जड़ से कर मिटाएंगे. मिटे भेद मिट जाए अंधेरा, क्योंकि वही जलती हुई मशाल है. कोटि कोटि कंठों ने गाया जिजाऊ माँ का गौरव गान है, एक रहे हैं एक रहेंगे हम संभाजी ब्रिगेड की संतान है. माझ्या सर्व संभाजी ब्रिगेडच्या भावांनो, बहिणींनो, आपला प्रवास सुखकर जावा. आपण शांततेने जावा. इथून निघाल्यानंतर कुठे येड्यावागड्या ठिकाणी बसू नका, जाऊ नका, थांबू नका. नीट आपल्या घरचा रस्ता धरा. आपल्या घरचे सगळे लोक वाट बघतात. तिथून चांगलं जेवण, चविष्ट जेवण पुणेकरांनी आपल्यासाठी सोयीला ठेवलेलं आहे. चांगलं जेवणाचा स्वाद घ्या आणि नंतरचा आभार प्रदर्शन. बसा 2 मिनिटं. आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीतानंतर हा समारोप होईल. त्यामुळं आपलं उत्तरदायित्व आहे की राष्ट्रगीत झाल्याशिवाय आपण आपल्या जागा सोडू नका. तर मी या प्रसंगी आपल्या सर्वांसोबत चर्चा करून माझे शब्द संपवतो. आपण पुनश्च एकदा आंदोलनामध्ये भेटत राहू, पुनश्च एकदा असे मेळावे घेऊ, परंतु आंदोलनामध्ये सातत्याने वेगळ्या जिल्ह्यामध्ये भेटत जाऊ. येत राहील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.